चला मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊया. शेअर मार्केट म्हणजे अशी जागा जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचे थोडेसे मालक बनतो. उदाहरणार्थ, एखादी कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी लोकांकडून पैसे उभे करते. त्यासाठी ती आपले शेअर्स विकते. आपण ते शेअर्स घेतले तर त्या कंपनीत आपला छोटासा हिस्सा होतो. शेअर मार्केट दोन गोष्टींवर चालतं: ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे शेअर्सची कमी कालावधीसाठी केलेली खरेदी विक्री. येथे मुख्य उद्देश कंपनीत भागीदारी मिळवणं हा नसून किमतीतील चढ उताराचा फायदा घेऊन झटपट नफा कमवणं हा असतो. ट्रेडिंग कसं काम करतं? शेअरचा प्राइस सतत बदलत असतो डिमँड आणि सप्लायमुळे. डिमँड जास्त तर प्राइस वाढतो, सप्लाय जास्त तर प्राइस कमी होतो. ट्रेडर याच मूवमेंटवर प्रॉफिट कमावतो. एक्झाम्पल समज, तू 500 रुपयाला टाटा मोटर्सचा शेअर घेतला. काही वेळात तो 520 रुपये झाला. तू विकला, तुला प्रॉफिट झाला 20 रुपये प्रति शेअर. नमस्कार माऊली. ज्ञान वाटलं की वाढतं, बरोबर ना? शेअर मार्केटची माहिती मी अगदी सोप्या मराठीत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण ज्ञान वाटलं की वाढतं. तुमचा एक लाईक, कमेंट आणि सपोर्ट आम्हाला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो. ट्रेडिंगचे 4 मुख्य प्रकार असतात: स्कॅल्पिंग, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, पोझिशन ट्रेडिंग. आता हे 4ही प्रकार अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. स्कॅल्पिंग हा ट्रेडिंगचा सर्वात वेगवान प्रकार आहे. यात काही सेकंद किंवा काही मिनिटांसाठी ट्रेड घेतला जातो. वैशिष्ट्य: यात नफ्याचे प्रमाण लहान असते, पण दिवसभरात अनेक वेळा ट्रेड केले जातात. कोणासाठी? ज्यांच्याकडे मार्केटसमोर सतत बसण्यासाठी वेळ आहे आणि जे झटपट निर्णय घेऊ शकतात. जोखीम: यात रिस्क जास्त असते, कारण मार्केटमध्ये अचानक होणाऱ्या बदलांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंग, याला डे ट्रेडिंग असंही म्हणतात. यात शेअर ज्या दिवशी खरेदी केला जातो त्याच दिवशी मार्केट बंद होण्यापूर्वी विकला जातो. वैशिष्ट्य: यात तुम्हाला रात्रभर शेअरची रिस्क घ्यावी लागत नाही. बाय टुडे, सेल टुडे हे याचे सूत्र आहे. कोणासाठी? ज्यांना दररोज मार्केटच्या हालचालींवर लक्ष ठेवून दिवसाचा नफा कमवायचा आहे. स्विंग ट्रेडिंग, यात शेअर्स काही दिवसांपासून ते काही आठवड्यांपर्यंत होल्ड केले जातात. वैशिष्ट्य: जेव्हा शेअरमध्ये एखादा मोठा बदल येणार असतो तेव्हा तो ओळखून ट्रेड घेतला जातो. कोणासाठी? नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम प्रकार आहे, कारण यात तासनतास स्क्रीनसमोर बसण्याची गरज नसते. पोझिशनल ट्रेडिंग हा दीर्घकालीन ट्रेडिंगचा प्रकार आहे. यात शेअर्स काही महिने किंवा काही वर्षांसाठी धरून ठेवले जातात. वैशिष्ट्य: यात रोजच्या चढउताराचा विचार केला जात नाही, तर कंपनीच्या प्रगतीवर आणि मोठ्या ट्रेंडवर लक्ष दिले जाते. कोणासाठी? ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून संयमानं मोठा परतावा मिळवायचा आहे. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा व्यवसाय समजून घेऊन त्यात पैसे गुंतवता आणि बाजारातील रोजच्या चढउताराची काळजी न करता अनेक वर्ष थांबता, त्याला दीर्घकालीन गुंतवणूक म्हणतात.
याचे मुख्य फायदे: चक्रवाढ व्याजाचा फायदा. तुमचे पैसे वेळेनुसार वेगानं वाढतात. व्याजावर व्याज मिळत गेल्यानं मोठी रक्कम उभी राहते. कमी जोखीम. शॉर्ट टर्ममध्ये मार्केट वर खाली होऊ शकते, पण चांगल्या कंपन्या दीर्घकाळात नेहमी वरच जातात. लाभांश आणि बोनस. कंपनीला होणाऱ्या नफ्यातून तुम्हाला नियमित रोख रक्कम किंवा मोफत शेअर्स मिळतात. उदाहरण: जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी टायटनमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत सुमारे 14 लाख रुपये ते 15 लाख रुपये झाली असती. याशिवाय तुम्हाला दरवर्षी मिळणारा डिव्हिडंड वेगळाच. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी 3 सुवर्ण नियम. चांगल्या कंपनीची निवड. ज्या कंपनीची उत्पादनं लोक रोज वापरतात. संयम. मार्केट पडले तरी घाबरून शेअर्स विकू नका. चांगल्या कंपन्या पुन्हा सावरतात. नियमितता. दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवत राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चला भेटू पुढच्या भागात. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.